अभिनेता शाहरुख खान याच्या गाडीवरती दगडफेक केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। शाहरुख खानच्या गाडीवरती दगडफेक झाली आहे का? ही घटना गुजरातमधल्या अहमदाबाद भागामध्ये घडलेली आहे। अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये सध्या शाहरुख खान राहतोय। गेले जवळपास 1 महिना शाहरुख गुजरातमध्ये रईस या त्याच्या नव्या चित्रपटाचं शूटिंग करतोय आणि तुम्ही जी दृश्य पाहताय त्या दृश्यांमध्ये काही अज्ञात दगडफेक करताना शाहरुखच्या हॉटेल बाहेर दिसतायत। ही तुम्ही दृश्य पाहताय। अज्ञातांनी शाहरुखच्या हॉटेलच्या बाहेर ह्याच्या दगडफेक केलेली आहे। शाहरुखच्या गाडीवरती ही दगडफेक करण्यात आली सकाळी 5 वाजता अशी माहिती आहे। मात्र अद्यापही या वृत्ताला पोलिसांनी किंवा रेड चिलीज कडून दुजोरा दिला जात नाहीये। पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी करतायत। हॉटेल बाहेर शाहरुखच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली अशा प्रकारची ही माहिती मिळते। रईस चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख सध्या अहमदाबादमध्ये आहे। अहमदाबादच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये हे रईसचं शूटिंग केलं जात आहे। त्याच वेळी शाहरुखच्या गाडीवरती अज्ञातांनी दगडफेक केली अशी माहिती मिळते। मात्र या माहितीला अजून कोणीही दुजोरा दिलेला नाही। पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत। तुम्ही दृश्य पाहू शकता। ही फोटो आहेत शाहरुखच्या गाडीचे आणि सकाळी 5 वाजता जी घटना घडली त्याचे फोटो आहेत। शाहरुख हाय हाय अशा घोषणा दिल्याची ही माहिती मिळते। शाहरुख त्यावेळेला हॉटेलमध्ये होता मात्र गाडीमध्ये उपस्थित नव्हता। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्याकडे येते। आपला प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहे। श्रेयस, शाहरुखच्या गाडीवरती दगडफेक झाल्याची माहिती मिळते। शक्यता वर्तवण्यात येते की शाहरुखच्या विरोधात हे आंदोलन झालं। मात्र पोलिसांकडनं किंवा रेड चिलीजकडनं याबाबत काय कळतंय? अगदी बरोबर मयंक सर, कारण अजूनपर्यंत ह्याची पूर्तता होत नाही की गाडीवर दगडफेक कोणी केली आणि का केली, बरं ही झाली की नाही याच्यावर पण रेड चिलीज अजूनपर्यंत कोणतेही स्टेटमेंट देत नाही। एकतर आपल्याला आय विश टू ड्रॉ युअर अटेन्शन, कारण रईस सिनेमाचं जे शूटिंग आहे ते 1 महिन्यापासून गुजरातमध्ये सुरू आहे। त्याच्या अगोदरसुद्धा आता 3 दिवसापासून ते शूटिंग कॅन्सल होत आहे। काही संघटनांचा त्या सिनेमाविषयीही आक्षेप आहे। याकडे जर आपण बघितलं गेलं तर ते दगडफेक आज सकाळी जी 5:30 झाले त्याचा तो राग असू शकेल। सगळी पार्श्वभूमी जर बघितली तरी अजूनपर्यंत पोलिसांकडून किंवा रेड चिलीजकडून कोणतीही पूर्तता माहिती आपल्याला कोणतीही मिळत नाही आहे। शाहरुखची जी टीम आपण त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी कोणतीही बातमी आमच्याकडेही आली नाही आहे। तर त्यामुळे पूर्तता जोपर्यंत रेड चिलीजकडून स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आपण ह्याच्याबद्दल काहीही स्टेटमेंट करू शकत नाही। पण दगडफेक झाले त्याचे राग कदाचित रईस सिनेमाचा असू शकतो, कारण रईस सिनेमावर आक्षेप खूप जास्त गुजरातमध्ये पाहायला मिळतो। अगोदर जर आपण बघितलं तर दिलवालेचं जेव्हा प्रमोशन जेव्हा होतं तर जास्तीत जास्त जेवढं मुंबईमध्ये प्रमोशन केलं तेव्हा टिप्पल प्रमोशन शाहरुखनी हे दिलवालेचं गुजरातमध्ये सुद्धा केलं होतं, कारण रईस सिनेमाचं शूटिंग त्याला 3 महिन्यासाठी गुजरातमध्ये भुजमध्ये करायचं होतं। जर आपण अजून बघितलं तर मागच्या जसं मी तुम्हाला सांगितलं की 3-4 दिवसापासून त्याचं शूट कॅन्सल होतच आहे आणि त्यामुळे कदाचित ही पार्श्वभूमी असू शकेल मयंक सर। पण श्रेयस, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहरुखच्या विरोधात त्या ठिकाणी घोषणाबाजी केली अशा पद्धतीची माहिती मिळते। का हे होतंय? कारण रईस या चित्रपटाबाबत गुजरातमध्ये वाद आहे, त्यामुळेच ही घटना घडल्याची शक्यता आहे का? रईसचं जेव्हा अनाउन्समेंट झाली मयंक सर तेव्हापासून हा वाद शाहरुखलाही माहिती होता, आपल्या सर्वांनाही माहिती होतं होणार आहे। कारण रईसमधले जे चित्रीकरणाचा असेल किंवा तो भाग जो सब्जेक्टचा कंटेंट असेल त्याच्यावर गुजराती लोकांना किंवा गुजराती माणसाला आक्षेप आहे असं आपण म्हणू शकतो। आता हा जो पार्श्वभूमी आहे ती असहिष्णुतेवर पण जाऊ शकते, पण अजूनपर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही ना, पोलिसांकडून मिळाली ना रेड चिलीजकडून मिळाली आहे, त्यामुळे आपण याच्यावर काही स्टेटमेंट करू शकत नाही मयंक सर। धन्यवाद श्रेयस, दिलेल्या माहितीबद्दल। श्रेयस सावंत आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। रईसच्या शूटिंगसाठी शाहरुख गुजरातमध्ये आहे। रईसला गुजरातमध्ये विरोध होतोय। वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि राजकीय संघटना याला विरोध करतायत। मात्र सकाळी 5 वाजता जी दगडफेक झाली ती शाहरुखच्याच गाडीवरती केली गेली याची शक्यता वर्तवली जाते। मात्र या वृत्ताला अजूनही पोलीस किंवा रेड चिलीज एंटरटेनमेंट कडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही। पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत। मात्र शाहरुखच्या चित्रपटाला रईसला गुजरातमध्ये कसा विरोध होतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। गुजरातच्या भुजमध्ये शाहरुखच्या चित्रपटाच्या शूटिंगला विरोध करण्यात आलेला आहे। भुजमध्ये शाहरुखच्या चित्रपटाच्या शूटिंगला विरोध करण्यात आला। 3 फेब्रुवारीला भुजच्या खारी नदीच्या किनाऱ्यावरती जे शूट शाहरुखच्या रईस या चित्रपटाचं होणार होतं ते शूटही रद्द करण्यात आलं। तर अहमदाबादमध्ये शुक्रवारी शाहरुख रईसच्या शूटिंगसाठी पोहोचला होता। अहमदाबादच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रईसचं शूटिंग हे केलं जाणार आहे, त्यासाठी शाहरुख शुक्रवारी अहमदाबादमध्ये पोहोचला होता आणि भुजच्या आधी कच्छमध्ये शाहरुखच्या रईस या चित्रपटाचं शूटिंग झालंय। मात्र सकाळी 5 वाजता आज
जी दगडफेक केली गेली ती शाहरुखच्याच गाडीवरती केली गेली आणि शाहरुखच्या विरोधात घोषणा देण्यात आला अशी माहिती आहे. मात्र या वृत्ताला अजूनही कोणीही दुजोरा दिलेला नाही.